श्री स्वामी समर्थ. तर ताईंनो बघा, मी उंबरठ्याला देण्यासाठी कलर आणला होता, ऑइल पेंट वुडन कलर आणला होता, सागवानी वुडन कलर. तर तो उंबऱ्याला किंवा चौकटीला पूर्ण देऊन झाल्यानंतर अर्धा डब्बा शिल्लक होता आणि म्हणून म्हटलं देवघराला सुद्धा मेकओव्हर करून घ्यावं, कारण देवघरसुद्धा खूप असा कलर पूर्ण गेलेला होता. आणि देवघराला कलर दिल्यानंतर इतकं सुंदर देवघर झालेलं आहे आणि पूर्ण देवघराचा मेकओव्हर केलेला आहे. अवघ्या 150 रुपयामध्ये मंदिर आणि उंबरठा इतका छान सुंदर झालेला आहे. तर काल दिवसभरामध्ये मी काय तेच केलं काम. उंबरठ्याला कलर देऊन घेतला आणि अख्ख्या चौकटीलासुद्धा कलर दिला. हा सागवानी कलर आहे, खूप छान दिसतो. आणि देवघरसुद्धा खूप काळवंडलेलं होतं, खूप कलर पूर्ण असा खराब झालेला होता, कारण देवघराला आता बरेच वर्ष झाले घेऊन. त्यामुळे देवघरालासुद्धा सुंदर असा कलर देऊन दिलेला आहे. आणि तुम्हाला मी फायनल देवघर दाखवतेच कसं झालेलं आहे. इतकं छान दिसतंय ना, बघू शकता. इकडे देवघराला कलर दिल्यानंतर अगदी देवघर नव्यासारखं झालेलं आहे. आता मला नवीन देवघर तर घ्यायचं आहे, पण तोपर्यंत म्हटलं ह्याच देवघराला सुंदर आणि छान असं चकाचक बनवूया. आणि फक्त 150 रुपयामध्ये मी ऑइल पेंटचा एक डब्बा आणला होता, अर्धा लिटरचा. त्याच्यामध्ये माझा उंबरा आणि मस्त असं देवघर जे आहे ते पूर्ण बनवून कलर देऊन झालेला आहे आणि देवघर पूर्ण नव्यासारखं दिसायला लागलेलं आहे. आता असं वाटतं की नवीन देवघर घ्यायलाच नको, हेच खूप छान झालेलं आहे. पण घेणार आहे, पण बघू, म्हणजे खूप मोठं घ्यायचं नियोजन आहे, त्यामुळे थोडंसं थांबून करणार आहे. 29-30 हजारापर्यंत देवघराची किंमत सांगितलेली आहे मला आणि ते पूर्णपणे बनवून घ्यायचं आहे, त्यामुळे चाललेलं आहे. तर देवघराला पूर्ण कलर दिल्यानंतर देवघरामधले देवांची देवपूजा केली. इतकं सुंदर दिसत होतं, पूर्ण कलर वाळवला आणि आज देवघरामधली देवांची देवपूजा केली. बल्ब नसल्यामुळे असं सुनं सुनं वाटत आहे, कारण बल्ब जो आहे ना, काल जरा हेळसांड झाली, बल्ब बहुतेक गेला असेल. देवघर काढून पूर्ण धुवून घेतलं होतं, त्यानंतर त्याला कलर दिला आणि परत पिन लावली आज, तर लागला नाही बल्ब, त्यामुळे बल्ब गेला असेल असं वाटतं. उद्या नवीन बल्ब बसवते. आणि बघू शकता उंबरासुद्धा खूप सुंदर असा उंबरा आणि देवघर जे आहे ते छान झालेलं आहे, फक्त आणि फक्त 150 रुपयामध्ये. चला तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.